मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा व कंदलगाव ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा संपन्न। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आज विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा घेण्यात आली। कार्यशाळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एकाच वेळी राज्यातील 28,500 ग्रामपंचायतींना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट प्रक्षेपण करून ग्रामविकासाचा पाया भक्कम करण्यासाठी सर्व स्तरातून मानस करण्यात येत असल्याचे थेट प्रक्षेपणाद्वारे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। या प्रसंगी गावच्या सरपंच शारदाबाई पंडित खडते यांनी विशेष ग्रामसभेचे अध्यक्षपद भूषवले। ग्रामविकास अधिकारी दयानंद पाटील यांनी ग्रामसभेस उपस्थित ग्रामस्थांना विकास कामांची माहिती करून दिली। ग्रामसभेस गैरहजर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले। ग्राम महसूल अधिकारी अमोल मगर यांनी अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित पंचनामे व मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। त्याचबरोबर कृषी अधिकारी कोरे यांनी कृषी विभागातील योजनांची माहिती करून दिली। या प्रसंगी आशाताई नीलाबाई मनोरे, सुजाता फुलारी यांना आदर्श आशाताई म्हणून गौरवण्यात आले। अंत्रोळी शिवारात विषबाधेने 11 जर्सी जनावरे बाधित झाली होती, त्यापैकी 2 जनावरे दगावली होती। 11 पैकी 9 जनावरांना वाचवण्यात यश मिळवलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी संदीप पवार यांना ग्रामस्थांच्या वतीने ग्रामविकास अधिकारी दयानंद पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। या प्रसंगी सोन्नीवस्ती जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पंडित साबा यांनी विशेष आभार मानले। यावेळी कार्यशाळेस गावातील सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, पदाधिकारी, तलाठी कार्यालय, अंगणवाडी, महिला बचत गट, पोलीस पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक, आशा वर्कर उपस्थित होते। अधिकारी, कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून या अभियानामध्ये उत्स्फूर्त सहभागी होऊन 31 डिसेंबर पर्यंत हे अभियान आपल्याला आपल्या गावामध्ये राबवायचे आहे। तर या अभियानाची पार्श्वभूमी गावाचा संपूर्ण विकास, संपूर्ण भौतिक विकास, सामाजिक विकास, आर्थिक विकास सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर यासाठी सर्व विभागाची आणि सर्व ग्रामस्थांची त्यासाठी अत्यंत आवश्यकता आहे। तर त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी व ग्रामविकास मंत्री यांच्या मार्गदर्शनातून आपण ऐकलेलं आहातच। यामधूनच